आगामी लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या। अशातच आता लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातही सर्वच पक्षांकडून हालचाली सुरू झाल्यात। नुकतीच अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी लोकसभेत उतरण्याची घोषणा केली। तर याआधीच शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरेंनी संधी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं। तनपुरे आणि लंकेंच्या घोषणेनंतर नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांचं टेन्शन वाढलं असल्याचं बोललं जातंय। आगामी लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच विद्यमान खासदार सुजय विखेंकडून मतदारसंघात हालचाली सुरू करण्यात आल्या। दिवाळीनिमित्त नगरच्या उत्तरेत साखर वाटप केल्यानंतर विखेंनी आपला मतदारसंघ असलेल्या दक्षिण भागात साखर वाटप करण्यास सुरुवात केली। यावेळी विखेंनी आपला दक्षिण मतदारसंघातील भाग पिंजूनच काढलाय। ठिकठिकाणी सभा घेत साखर वाटप करत सुजय विखे यांनी राजकीय भाषणातून कामांचा लेखाजोखाच जनतेपुढे मांडलाय। तसेच पक्षाने उमेदवारी दिल्यास पुन्हा मतांसाठी आपल्या दारी येईल असं साकडं देखील सुजय विखेंनी मतदारांना घातलंय। त्यामुळे लोकसभेच्या दृष्टीने सुजय विखे पूर्णपणे तयारीत असल्याचं दिसून येतंय। तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून आमदार प्राजक्त तनपुरे देखील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्याची ओळख। एकट्या नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे 6 आमदार आहेत। मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे 2 गट निर्माण झालेत। आज घटीला शरद पवार यांच्याकडे 2 तर अजित पवार गटाकडे 4 असे आमदारांचं संख्याबळ आहे। अशातच जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी खुद्द शरद पवार जिल्ह्याच्या राजकारणात उतरले आहेत। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखेंना टक्कर देईल असा प्रबळ उमेदवार आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी स्पष्ट केलं। तर पक्षाने आदेश दिले तर निवडणूक लढवू असं राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेले प्राजक्त तनपुरे यांनी देखील बोलून दाखवलंय। आता आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेंनीही लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगितलंय। राष्ट्रवादीमधील फुटीनंतर आमदार निलेश लंके यांनी अजित पवार गटात जाणे पसंत केले। निलेश लंके हे शरद पवार गटात सामील झाले तर त्यांना लोकसभेचं तिकीट देऊ असं राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते। मात्र लंकेंनी यावर कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही। दरम्यान पारनेरमधील हंगामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात खुद्द अजित पवारांनी लंकेंना लोकसभेसाठी पाठबळ देखील जाहीर केलं होतं। तसेच पक्षाने सांगितले तर आपण निवडणूक लढवू असेही लंके यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र एकीकडे हे सगळं सुरू असताना आमदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी स्वतः नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जाहीरपणे बोलून दाखवलं। दरम्यान अहमदनगर भाजपमध्ये राम शिंदे आणि विखे यांच्यातील वाद अनेकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालंय। राम शिंदे व सुजय विखे हे एकाच पक्षात असले तरी दोघांमधील वाद हे काही लपून राहिलेले नाहीत। वेळोवेळी दोघांनी देखील एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याची संधी सोडलेली नाही। शिंदेंनी विखेंचे विरोधक कोल्हे आणि निलेश लंके यांच्याशी जवळीक साधली। तसेच आपल्या भाषणातून त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं देखील बोलून दाखवलंय। त्यामुळे आता विखे यांना खुद्द पक्षातूनच आव्हान मिळू लागलंय। मात्र भाजपकडून कोणाला संधी मिळणार हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे। दरम्यान नगर लोकसभेसाठी अजित पवार गटाकडून राणी लंके तर शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरेंनी लोकसभेसाठी दंड ठोपटल्याने विद्यमान खासदार सुजय विखेंचं टेन्शन वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे। अद्याप तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं नाही। अशातच जर भाजपने सुजय विखेंना पुन्हा उमेदवारी दिली तर सुजय विखे हे तनपुरे आणि लंके यांचं आव्हान कसं पेलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।